नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक खूप महत्त्वाचे आणि मोठे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। EPS वेतन मर्यादा आता 21,000 होणार। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। यामुळे अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। आता बातमीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPF किंवा कर्मचारी पेन्शन योजना EPS यामध्ये योगदान देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। सरकार EPF अंतर्गत वेतन मर्यादा 15,000 वरून 21,000 रुपये करण्याचा विचार करत आहे। या प्रस्तावामुळे काय बदल होणार आहे मित्रांनो? पगार मर्यादा वाढण्याचा फायदा। सध्या कर्मचाऱ्यांना पगार 15,000 पेक्षा जास्त आहे त्यांना EPS योजनेचा लाभ मिळत नाही, परंतु मर्यादा 21,000 पर्यंत वाढवल्यास 15,000 पेक्षा जास्त पगार असणारे कर्मचारीही EPS योजनेत सहभागी होऊ शकतात। त्यामुळे अधिक कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात। EPF आणि EPS योगदानात बदल। पगार 21,000 मानल्यास EPS साठी 1,749 रुपये आणि EPF साठी 1,251 रुपये योगदान दिलं जातं। यामुळे EPF फंड मोठा होईल आणि EPF मध्ये थोडी घट होईल। पेन्शनमध्ये वाढ। सध्या पेन्शन 15,000च्या मर्यादेनुसार दिली जाते, परंतु 21,000च्या आधारावर पेन्शनची गणना झाल्यास निवृत्ती वेतनानंतर मिळणारी पेन्शन लक्षणीय वाढ दिसू शकेल। उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार 25,000 असेल तर त्याचे योगदान असेल EPF मध्ये 2,151 आणि EPS मध्ये 1,749। सरकार सध्या विचार करत आहे मित्रांनो, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास ही EPS वेतन मर्यादा तिसरी वाढ असेल। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीत आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। माहिती आवडली असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत। धन्यवाद। जय महाराष्ट्र।